तुम्ही आता म्हणत असाल की हा आणि तोंडाला बांधून कुठे निघालाय आता. तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आमच्या रॉयल सगळ्या चॅनलवरती. तर आज मी चाललो आहे शिंदेवाडीला आणि आमचे मामाकडे होते. तर खूप दिवसानंतर 4-5 वर्ष झाले, त्यानंतर मी आता शिंदेवाडीला चाललोय. तर बघूया मग हा प्रवास कसा राहतोय. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर खूप दिवस झाले असे व्हिडिओज वगैरे यायला नाहीत. तर जरा कंटेंटच्या शोधात होतो आम्ही पण. तर आता खूप दिवसानंतर एक ब्लॉग टाकला. आता थोड्या दिवसात ब्लॉग कंटिन्यू ठेवीन आम्ही. काय ना काय ब्लॉग शूट करूच. आता रंगपंचमी पण आले. रंगपंचमीवरती बघू मग ह्या वेळेला नवीन काय तर कंटेंट शूट करायचे. तर आता सध्याला जे आहे मी आले हायवेवरती आहे आता सध्याला. मग आता आणि 1 तास 1.5 तासाभरात जातोय शिंदेवाडीपर्यंत. जे आहे मी NH-168 हा हायवेला आलोय. तर मिरज वगैरे सगळं पास करून आता सध्या मी पूर्णपणे बाहेर आलोय. मिरजमध्ये ट्रॅफिक वगैरे खूप असल्यामुळे मी तिथे व्हिडिओ केला नाही. मग आता मिरजमधून जे बाहेर आलं इकडं NH-168 वरती व्हिडिओ चालू केला. तर तुम्ही बघू शकता किती मोठा हायवे केला आहे आता इथे सध्याला. इथे शिंदेवाडी पोहोचताच तर माझा भाऊ इथे रानामध्ये आला होता. तो पाणी पाजत होता. मग त्याच्याकडे गेलो डायरेक्ट फोन लावून. तो आता शेवटच्या याला रांग लावलाय पाणी. मग तिथून झालं की आता लगेच आम्ही निघालोय घराकडं. गाडी वगैरे सावलीत लावली. मग आता मोटर बंद करून जाणार घरी. जेवण वगैरे करायचं. मग नंतर दुसऱ्या मामांकडे ते जायचं आहे आता. तर आता आम्ही इथे दुसरीकडे आलो होतो. त्यांची मनुक्याची फॅक्टरी आहे. मग ते द्राक्ष वगैरे सगळे आता धुवून काढायला आलेत. इथून एवढं सगळं कंटेनर आहे, बघू शकतो एवढं मोठं. असं सगळं धुवून आता वाळत घालणार. आता आम्ही डायरेक्ट जे आहे ते फॅक्टरीमध्ये आले. रात्रीचे आता 10 वाजले. त्यांनी रात्रीचे ते मशीन चालवत होते. ते आम्ही कंटेनर वगैरे सॉरी मटेरियल सगळे इथं आणून ठेवले. आता मशीन चालू केलेलं आहे. आता थोड्या वेळातच मग ते मटेरियल वगैरे पूर्ण प्रोसेस जे आहे तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही कशा प्रकारे इथं मनुके तयार केले जातात. तर एवढं सगळं आता रॉ मटेरियल आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार सुरुवातीला. मग इथून मग अशी प्रोसेस होत राहते. हे रॉ मटेरियल घालायला सुरुवात केली. तर इकडून ह्या मशीनमधून पहिला रॉ मटेरियल जे आहे ते पुढे जाते. मग त्यांचे ते बारीक वगैरे झाडाचे काटे वगैरे राहिलेले असतात ते काढतं ह्या मशीनमधून पुढे जाऊन. अशा प्रकारे वर चाललंय आता सगळे मटेरियल रॉ. जे आहे ते मनुका आणि जे बारीक सारीक काटे राहिले असतात ते सेपरेट केले जाते. तर तुम्हाला मी एक आडव्या शॉटमध्ये दाखवतो. आणि पुढे मनुके जातात. तिथे वरती ते मनुके सगळे पुढे चाललेत आणि खालच्या बाजूला जे बारीक सारीक काटे वगैरे राहिले असतात ते निघून इकडे दुसऱ्या बकेटमध्ये पडतात. त्यानंतर पुढे जातात ते मनुके नेक्स्ट प्रोसेसिंगसाठी. मग तिथून दुसऱ्या मशीनमध्ये जातं. तर इथं असं येऊन त्या मशीनमधून बाहेर पडतात खाली. मग याच्यानंतर फायनल मशीनसाठी जातं. फायनल ब्लॅक आणि चांगलं मटेरियल वेगवेगळं सेपरेट केलं जातं ह्या मशीनमधून. मग ते बाद आहे ते मटेरियल इकडच्या बाजूला आणि चांगलं मटेरियल आहे ते दुसऱ्या मशीनमधून बाहेर पडते. हे चांगल्या मशीनमध्ये सगळे बारीक सारीक काय असले तर ते माणसाने काढतात. त्यानंतर मग डायरेक्ट प्रोसेसिंग बॉक्समध्ये पडतं ते सगळे मनुके. मग त्याच्यानंतर ते वेट केली जातं. वेट चेक करून मग पॅक केलं जातं डायरेक्ट याला. हे बॉक्स पॅकिंगसाठी मशीन आहे. त्याच्यानंतर इथं त्यांनी आता सध्याला वेट चेक करायला आलेत. वेट वगैरे लावणार व्यवस्थित परफेक्ट वेट झाली की आता बॉक्स पॅकिंगसाठी टाकलं. आता बॉक्स पॅक होऊन मी साईडला एका बाजूला असं ठेवत आहेत सगळे. तर बघू शकता इथं सगळे असे बॉक्स लावलेत. आणि हे सगळं रॉ मटेरियल आहे. अजून एवढं सगळं करायचं राहिले आता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.